मित्रांनो जय श्रीराम. विचारांच्या मैदानात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. माझं नाव सिद्धार्थ. मित्र हो, गेले काही दिवस म्हटलं मी बघतोय की राहुल गांधी जे आहे ते आपलं निवडणूक आयोग आहे त्याच्यासमोरती जाऊन आंदोलन करत आहे. का तर मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे म्हणून. पण मित्र हो, राहुल गांधींना मला विचारायचं आहे, ज्या वेळेला निवडणुका होतात पोलिंग बूथवरती प्रत्येक पक्षाचा एक एक सदस्य तिथं असतो. निवडणूक आयोगाचं काम आणि निवडणुकीचं कामकाज तिथं व्यवस्थित चाललंय का नाही हे पाहण्यासाठी पोलिंग बूथवरती प्रत्येकाची सही घेतली जाते की इथे काम व्यवस्थित झालेलं आहे म्हणून. निवडणुका होऊन आता जवळजवळ 1 वर्ष 1.5 वर्ष होते आणि 1.5 वर्षानंतर तुम्ही या गोष्टी बाहेर काढता. तुम्हाला जर त्याच वेळेला शंका जर आली असेल तर त्याच वेळेला तुम्ही का निवडणूक आयोगाला सामोरे गेलेला नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला निवडणूक आयोगाला तुम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत त्याच वेळेला निवडणूक आयोगानं 60 पानांचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. ते 60 पानांचं उत्तर तुम्ही आमच्या भारतासमोर का आणत नाही. भारतातील लोकांना गुमराह करण्याचं काम तुम्ही करताय आणि तुमचा पक्ष. मला राहुल गांधींना एकच सांगायचं आहे, हा देश बदलला आहे. ये नया भारत है. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, 140 कोटी भारतीयांचा पूर्ण विश्वास भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यावरती आहे. तुम्ही कितीही भारतीय जनतेला इकडं फिरवलं तिकडं फिरवलं आणि गुमराह करण्याचा प्रयत्न केला तरी भारतीय जनता ही गुमराह होणार नाही आणि भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. मित्र हो, विचारांच्या रणमैदानात पुन्हा एकदा आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.